नमस्कार, लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे कल्याणच्या फिश मार्केटला। तर आजच्या व्हिडिओमध्ये या फिश मार्केटमध्ये कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते। हे फिश मार्केट कल्याण वेस्टला कल्याण रेल्वे स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे। तर चला आता आपण आज जाऊया आणि पाहूया काय काय मच्छी आहे ते। चला, मच्छी मार्केटमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि आजूबाजूला आहेत ना हे असे मच्छीवाले मच्छी घेऊन बसलेले आहेत। तर आता आपण पाहूया यांच्याकडे काय काय मच्छी आहे। तर इथे बघा ही गावठी कोलंबी आहे, 50ला वाटा आहे आणि 100ला 3 वाटा आहे। तर इथे बघू शकता बघा ही गावठी कोलंबी आहे एकदम बारीक। तर या आजी इथे घेऊन बसतात इथे। तर इथे ही गावठी कोलंबी आहे एकदम बारीक। इथे आहे नदीचे मासे आणि इथे कुबडे आहेत, 50ला वाटा आहेत आणि इथे या टोपल्यामध्ये पण तुम्ही बघू शकता। तर असे सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे मिळेल। ही मार्केटमध्ये एंट्री करतानाच आपल्याला इथे खेकडे पाहायला मिळतील। तर बघा असे एवढे मोठे मोठे असे खेकडे आहेत। तर आता ह्या दादांकडे आपण खेकडे पाहूया। तर इथे हा बघा केवढा मोठा खेकडा आहे। ते अशा वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये असे खेकडे ठेवलेले आहेत। या पाटीमधले खेकडे बघू शकता 700 रुपये किलो आहेत आणि मस्त मोठेच्या मोठे आहेत। म्हणजे तुम्हाला जर खेकडे खायचे असतील ना तर या फिश मार्केटमध्ये या, तुम्हाला हे असे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे खायला मिळतील। लहान मोठे असे सर्व प्रकारचे खेकडे आहेत हे बघा। तर 800ला हे एवढे 7 खेकडे आहेत। तर इथे छोटे खेकडे 300 रुपयाला आहेत। त्यानंतर इथे पण बघू शकता बघा केवढा मोठा खेकडा आहे आणि सो त्याला बांधून ठेवलं त्यामुळे त्याला पकडू शकतो आणि एखादा जर टेंगा सुटला तर झालं कल्याण। तर हे बघा, तर या टोपल्यामध्ये पण तुम्ही खेकडे बघू शकता बघा एकदम अशी मस्त अशी पूर्ण टोपली भरलेली आहे हे खेकड्यांनी। इथे मुरीचे मासे आहेत, बारीक एकदम जिवंत आहेत आणि हे बघू शकता 1200 रुपये किलो आहेत आणि हे बघा केवढे आहेत ते। तर गोड्या पाण्याचे खेकडे आहेत 800 रुपयाला हे बघा। त्यानंतर इथे पण या पाट्यांमध्ये तुम्ही बघू शकता। म्हणजे तुम्हाला जर खेकडे खायचे असतील ना तर या कल्याणच्या मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर असे खेकडे खायला मिळतील। तर इथे हे पण खेकडे बघू शकता हे बघा। तर ही बघा केवढी मोठी आहे एकदम 600 रुपये किलो आहे। तर म्हणजे तुम्हाला अशी मोठी मोठी अशी कोळंबी खायची असेल ना तर नक्की या मार्केटमध्ये या। ते 100 रुपये पाव कोळंबी आहे आणि तुम्हाला जर साफ करून पाहिजे असतील तर बघा इथे हे साफ करून देत आहेत। ते हे जिवंत मासे आहेत, तुम्हाला जी मच्छी पाहिजे ती तुम्हाला इथून घ्यायची आहे आणि नंतर ते तुम्हाला इथून कट करून देतील। तर हे बघा इथे असे हे साफ करून आणि मस्त ही कट करून देत आहेत। तर इथे पण बघा कोळंबी आहे आणि गोड्या पाण्यातली मच्छी आहे। दादा कुठली मच्छी आहे? वाळजी पापजा म्हणतात। ओके, तर इथे वाळजी आहेत आणि इथे ना प्रत्येक मच्छी जी आहे ना ती वेगवेगळी आहे। आत एंट्री करताना दोन्ही साईडला बघा इथे सुकी मच्छी आहे। म्हणजे तुम्हाला जर सुकी मच्छी घ्यायची असेल ना तर तुम्ही इथून ही सुकी मच्छी घेऊ शकता। इथे तुम्हाला जवला, मांदेली, कर्दी, मोदकं अशी सर्व प्रकारची सुकी मच्छी इथे पाहायला मिळेल। तर आता या ताईंकडे बघा राणे मासे 100ला वाटा आहे, 2 लावून देतील। त्यानंतर इथे कोळंबी 100ला पाव। ओके, कोळंबी 100ला पाव आहे आणि ते छान पापले 100ला 4। इथे कुपा मासा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला असे वेगवेगळे फिश पाहायला मिळतील। 70-80 रुपयाला एक आहे। ताईंकडे आपण बघूया। तर इथे कुपा मासा, हलवा, पापलेट आहे, हा कुपा मासा आहे, हा कोळंबी आहे समुद्राची, हा टोळ मासा आहे, हा कुपा आहे आणि कर्ली कशी आहे? हा कडले, सुरमई, बोंबील, बांगडे, राणे मासे अशी वेगवेगळी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर इथे मोदकं सुद्धा आहेत। इधर चौकात येत आहे। त्यानंतर या ताईंकडे पापलेट बघा खूप मस्त आहेत एकदम। ताई पापलेट कसे आहे? 800ला। तर 800ला जोडी आहे। त्यानंतर इथे बोंबीलचे असे वाटे लावलेले आहेत। बोंबीलचे वाटे 100 रुपयाला आहेत। इथे बघू शकता ते बोंबीलचे असे वाटे लावलेले 100ला वाटे आहेत। आणि त्यानंतर इथे बांगडे आहेत, बांगडे पण तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश आहे, 100ला 3 आहेत एकदम हे बघा। आणि त्यानंतर इथे ही लाल कोळंबी आहे, इथे ही कोळंबी आहे। या ताईकडे बघूया काय मच्छी आहे ते। या ताईंनी पापलेट मस्तपैकी ठेवले। कसे आहेत पापलेट? 500ला 2 पापलेट आहे। तर हे बघू शकता बघा 500ला 2। इथे ढोमी 100ला वाटा आहे। तर इथे ही बांगडे आहे 100ला 4 आहे। मांदेली आहे 50-100 रुपयाला, जसे वाटा असेल त्याप्रमाणे। इथे मोठा वाटा लावला तर 100 रुपयाला आहे। 150ला एक मोठी मुशी आहे बघा। म्हणजे जशी मुशी असतात त्याप्रमाणे प्राईज असणार आहे, बरोबर ना? आणि इथे वाम आहे, पिवळी वाम। तर इथे पिवळी वाम बघा केवढी मोठी आहे एकदम। त्यानंतर इथे ही मोठी कोळंबी आहे
आणि इथे तुम्हाला साफ करून सुद्धा देतात कोळंबी बघा. म्हणजे तुम्हाला जर साफ करून पाहिजे असेल ना ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. या मार्केटमध्ये तुम्हाला ना अशी मोठी मोठी मच्छी पाहता येईल तर इथे बघू शकता. त्यानंतर इथे बघा ही तांबोशी अशी कट करून ठेवलेली आहे. हलवा आहे, पापलेट. त्यानंतर इथे बघा हे छोटे पापलेट आहे. छोट्या पापलेटचा वाटा कसा आहे तर इथे 200 रुपयाला वाटा आहे. बोंबील आणि इथे हे सुरमई बघू शकता हे बघा. आणि त्यानंतर इथे हा पोपट मासा ना. हा पोपट मासा आहे, तांबोस आहे. ओके. आणि हा पोपट मासा कसा आहे 500 रुपये किलो आहे. तर हा पोपट मासा 500 रुपये किलो आहे. हे वाम बघा केवढी मोठी आहे. पिवळी वाम आहे. ताई कशी किलो आहे पिवळी वाम 1200 रुपये किलो पिवळी वाम आहे. आता टोपल्यामध्ये इथे बोंबील ठेवलेले आहेत, कोळंबी ठेवलेली आहेत. म्हणजे तुम्हाला जास्त असे मासे पाहिजे असतील ना तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. आता मी तुम्हाला सर्वात मोठी सुरमई दाखवते. तर इथे ही बघू शकता बघा केवढी मोठी सुरमई आहे. ही 1200 रुपये किलो आहे. तर मी आज संडेच्या दिवशी आलेली आहे त्यामुळे गर्दी वाढत चाललेली आहे. तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता. आणि त्यानंतर इथे हे बघा डोकं आहे. तर इथे हे रावस आहे, पापलेट. तर पापलेट पण बघू शकता बघा केवढे मोठेच्या मोठे आहेत एकदम हे बघा. त्यानंतर इथे हे बोंबील, कोळंबी. तर असे ना मोठी मोठी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर इथे हे राणे मासे आहेत हे बघा एकदम फ्रेश आहेत. हलवा. तर अशी हे वेगवेगळी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर आता आपण ह्या ताईंकडे बघा केवढी मोठी वाम आहे. पिवळ्या कलरची वाम आहे हे बघा. वाम आहे 1200 रुपये किलो. त्यानंतर इथे पापलेट. पापलेट कशी ताई 1600 रुपये किलो. बघा हे सुपर पापलेट आहे 1600 रुपये किलो. त्यानंतर इथे बोंबील आहे. तर हे बघा 250 रुपये पाव आहे. तर इथे या ताईंकडे पण बघा मस्त असे वाटे लावून ठेवलेले आहेत आणि बघायला पण खूप छान वाटत आहेत एकदम. तर इथे बघा हे मांदेली आहे, राणे मासे. त्यानंतर इथे हे बांगडे, कुपा मासा. तर अशी हे ना वेगवेगळी मच्छी इथे ठेवलेली आहे. ताई कसा वाटा आहे 200ला आहे तो 100ला. तर बघा इथे 200ला वाटा आहे राणे मासे आणि इथे हा 100ला छोटा वाटा आहे. बघा केवढी मोठी सुरमई आहे 1200 रुपये किलो आहे. आणि बघा ना केवढी मोठीच्या मोठी आहे एकदम. त्यानंतर इथे ही कोळंबी आहे 600 रुपये किलो. लाल कोळंबी आहे. तर आता हे बघा ही सुरमई जी आहे ना ती आता कट करणार आहेत हे दादा. हा बघू शकता बघा केवढी मोठी मच्छी आहे हे बघा. मुंडी काढून कट करून ठेवलेली आहे. तर इथे ना अशी सर्वात तुम्हाला अशी मोठ्या मोठ्या मच्छी पाहायला मिळेल. आणि हे बघा हे त्याचं तोंड आहे. तर इथे ना सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे मिळेल. त्यानंतर इथे बघा मांदेली, कोळंबी, बोंबील. तर अशी वेगवेगळी मच्छी आहे. तर आता या ताईंकडे पाहूया काय काय मच्छी. ताई कसे आहेत पापलेट 500ला आहे, 400 वाले, 300 वाले. ओके. आणि खेकडे 200ला वाटा. 200ला वाटा आहे खेकड्यांचा. तर इथे मांदेली, राणे मासे आणि इथे ही सुरमई आहे ना. सुरमई कशी आहे 500ला. तर सुरमई 500ला आहे. तर इथे बघा लहान मोठी जशी असतात त्याप्रमाणे. तर इथे हा टोळ मासा आहे हे बघा. आणि इथे माकले सुद्धा आहेत हे बघा. आणि माकले कसे ताई 100ला पाव 400. तर 100ला पाव आहेत माकले. आणि ते साफ केलेली कोळंबी आहे. त्या आजींकडे आपल्याला बघा खेकडे, सुरमई, मांदेली, रावस आहे. इथे चिताडा मासा आहे. त्यानंतर इथे हे पापलेट. कसे आहेत पापलेट आहे तर पापलेट आहे 600ला जोडी आहे. त्यानंतर इथे हे बांगडे, बोंबील. तर आपल्याला खूप सारी अशी मच्छी पाहायला मिळते. तर आता बघूया. कोळंबी आहे मोठी 400 रुपये किलो आहे. कोळंबी आहे, रावस आहे, सुरमई आहे. तर इथे बघा तुम्हाला अशी वेगवेगळी मच्छी पाहायला मिळते. इथे बघा पापलेट. कसं आहे पापलेट 1200 रुपये किलो आहे. 1200 रुपये किलो. छोटे पापलेट हो छोटे 700 रुपये किलो आहे. हां. 1000 रुपये किलो आहे. तर बघा पापलेटमध्ये पण त्याच्याकडे 3 साईज आहेत. मांदेली आहे, कोळंबी. तर इथे बघा 2 प्रकारच्या कोळंबी आहेत. त्यानंतर इथे बघा हे बोंबील ठेवलेले आहेत, बांगडे, सुरमई, हलवा. तर अशी वेगवेगळी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे बघा. आणि इथे सर्व मोठी मोठी मच्छी आहे बघा. या तुम्हाला अर्धा किलो, पाव किलो अशी ही मच्छी मिळणार.
त्यानंतर इथे माकले आहेत, हे बघा हे कोळंबी आणि इथे बोंबील आहेत आणि इथे तिसऱ्या सुद्धा आहेत आणि बघा इथे असे वाटे लावून ठेवलेले आहेत. 1200 लावून. त्यानंतर या ट्रेमध्ये पण तुम्ही मच्छी बघू शकता. बघा हे छोटे पापलेट आहेत, कोळंबी आहे, बोंबील, बांगडे, सुरमई, पापलेट, तर असे हे वाटे लावलेले आहेत. तर इथे बोंबील आणि कोळंबीचा वाटा आहे 200 रुपयाला, बांगड्याचा पण वाटा 200 रुपयाला आहे, सुरमई आहे 500 रुपये. फिश मार्केटमध्ये ना संडेच्या दिवशी खूप गर्दी असते आणि हळूहळू याची गर्दी वाढत चाललेली आहे आणि तुम्ही मच्छी पण बघू शकता. खूप सारी अशी मच्छी आलेली आहे या मार्केटमध्ये. म्हणजे तुम्हाला जर मोठी मच्छी पाहिजे असेल तर नक्की या मार्केटमध्ये या. आणि इथे पण तुम्ही बघू शकता. बघा या आजींकडे येत अशी वेगवेगळी मच्छी आहे, म्हणजे बारीक जवळा, बोंबील आणि इथे बघा ही आत्ताच मच्छी आलेली आहे आणि त्याचे वाटे लावायला सुरुवात केलेली आहे. तर इथे पण तुम्ही बघू शकता. बघा कोळंबी, बोंबील असे या ट्रेमध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर इथे पण बघा अशी मोठीच्या मोठी मच्छी आहे. त्यानंतर इथे सुरमई, पापलेट अशी वेगवेगळी मच्छी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे बघा कोळंबी आहे, बोंबील 500 रुपये किलो, 600 रुपये किलो, 600 रुपये किलो. 800 रुपये किलो. ही लॉबस्टर आहे ना, टायगर कोळंबी आहे. ओके, तर इथे बघा ह्या टायगर कोळंबी आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळते, म्हणजे लहान मोठे असे सगळ्या प्रकारच्या कोळंबी आहेत. आणि बघू शकता बघा केवढी मोठी कोळंबी आहे. म्हणजे तुम्हाला अशा मोठ्या कोळंबी फ्राय करून खाण्यासाठी पाहिजे असेल तर बघा या मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील. आणि ती साफ केलेली कोळंबी कशी दादा ही 300 रुपये पाव. तर इथे हे बघू शकता बघा ही साफ करून ठेवलेली आहे. ओके, तर हे बघा हे नदीचे मासे आहेत. कसा वाटा आहे? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. तर बघा हे नदीचे मासे आहेत, 500 रुपये किलो आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कल्याण फिश मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आज मी संडेच्या दिवशी आलेली आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे आणि तुम्ही पण बघितली असेल. जिथे जिथे मला रेट विचारता आलेला आहे तो मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय.